17 जानेवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिलं रणशिंग फुंकलं गेलं. त्यावेळी झालेल्या गोळीबारात बेळगावचे लक्ष्मण गावडे, मधू बांदेकर, पैलवान मारुती बेनाळकर, कमलाबाई मोहिते, शंकरराव तोरसकर यांच्यासह एकूण 106 जण हुतात्मे झाले. या सर्वांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकारानं सर्व पक्ष आणि समाज संस्था यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सीमा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करत असल्याचा आरोप केला. कानडी गुंड सातत्यानं मराठी भाषिकांना त्रास देत आहेत. सीमा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. तो महाराष्ट्र सरकारनं ताकदीनं लढवावा अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील जनतेनं मराठी भाषिकांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी सुनावणी आहे. तत्पूर्वी सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची तातडीनं बैठक घ्यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निपाणी शाखेचे अध्यक्ष अजित पाटील, आनंद रणदिवे, किरण मगदूम, दीपक पाटील, शैलजा भोसले, बबन रानगे, आनंदराव साळोखे, रघुनाथ मांडरे, महेश मछले, चंद्रकांत चव्हाण, विकास जाधव, कादर मलबारी, बाळासो भोसले, संयोगिता देसाई, आकाश शेलार, शंकरराव शेळके यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.